सक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 12 मार्च 2025 आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सर्वांना नमस्कार. सुरू करूया. आज या भाग्ययोग या मालिकेतला पाठ 8वा आहे आणि आता आपण भाग्ययोग ग्रंथाच्या शेवटच्या अंतिम भागाकडे आलेलो आहोत आणि अजून 1-2 पाठ होतील आणि मग हा ग्रंथ पूर्ण होईल असं वाटतं. थोडासा आढावा घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरि. आपण सर्व, तुम्ही, मी, ऐकणारे सगळे आणि सांगणारे सुद्धा, आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत. परंतु प्रपंचात राहून सुद्धा आपण आपल्याला काहीतरी पारमार्थिक आपली प्रगती साधायची, हाही आपला हेतू आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीमध्ये यश संपादन करणं म्हणजेच आपलं सुख वाढवणं आणि दुःख कमी होणं. याच्यासाठी स्वामीजींनी काम केलं त्यांचं सगळं. पण त्याने तुमचं आमचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा जसा विचार केला तसा राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण ह्याचाही विचार केला. सर्व समाज सुखी होईल त्या प्रमाणात मीही सुखी होईल. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि शक्तींचा मला माझ्या जीवनात लाभ मिळाला आहे. ही समाज कल्याणाची प्रार्थना जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याबरोबर म्हणजे व्यक्तीबरोबर समष्टीचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे आणि व्यक्तीचं सुख स्वतंत्रपणे किंवा आयसोलेशन मध्ये होऊच शकत नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून प्रापंचिक माणसांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्या. पण त्या पूर्ण होताना काही पारमार्थिक प्रगती व्हावी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी सत्य स्वरूप परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन कदाचित त्याशी एकरूप होऊन अशा सगळ्या अत्यंत विस्तीर्ण अशा उद्दिष्टांनी स्वामीजींनी जे सगळं काम केलं त्यातले योग ग्रंथ हे तत्वज्ञान विषयक त्यांचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एकीकडे शरीरशास्त्र, एकीकडे आपल्या सगळ्यांची ॲस्पिरेशन्स म्हणजे आपल्या सगळ्या ज्या आकांक्षा आहेत, आपल्या सगळ्यांच्या आकांक्षा, त्या आकांक्षा पूर्ण होताना शरीरशास्त्राचा विचार करून शरीराचे धोके आपल्याला कसे टाळता येतील आणि ते टाळण्यासाठी एकीकडे व्यावहारिक प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नाला, आपल्या वर्तनाला काय व्रताची जोड द्यावी हे जसं सांगितलं तसं दुसऱ्या पातळीवर हे सगळे जे प्रयत्न आहेत, व्यक्तीचे जे प्रयत्न आहेत, आपापले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक जे प्रयत्न आहेत ते समष्टीच्या प्रयत्नाचाच एक भाग असतो. आणि म्हणून ह्या समष्टीचा विचार करण्यासाठी आपल्याला समतेचं तत्व आपल्या जीवनात बांधलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण आपली जी समता आहे ती 2 पातळीवर कशी करावी याचा विचार योगग्रंथ करतात.
एक अंतर्गत समता. अंतर्गत समता याचा अर्थ की मी माझ्या पेशींशी, माझ्या शरीरातले जे भाग आहेत की जे भाग म्हणजे इच्छा कोण करतं, सुखाची इच्छा आहे मनाला, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मन वापर कोणाचं करतं, तर शरीराचं. आणि म्हणून या शरीराचे जे वेगळे वेगळे घटक आहेत त्या शरीरात सुद्धा वेगळ्या पद्धतीने या सगळ्या प्रयत्नातून असमतोल निर्माण न व्हावा आणि समतोल राहावा, हा एक प्रयत्न, वर्तनाचा प्रयत्न. बाह्य वर्तनात आणि हा अंतर्वर्तन झालं, म्हणजे स्वतःच्या शरीराला समतेचा न्याय हा एक भाग. त्याच्यासाठी योग साधना आणि आपलं जे बाह्य वर्तन आहे ते बाह्य वर्तन आपल्याला समाजात करायचं आहे. आणि सगळ्या समाजाचा आणि आपल्या सुखाचा प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे मला काहीतरी सद्वर्तन म्हणजे माझ्या सुखाचा विचार करताना इतरांच्या सुखाचाही विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे हे फक्त काय म्हणतात ते नैतिकदृष्ट्या योग्य अशाचा भाग नाही, तर स्वतःच्या सुखासाठी सुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने ह्या भगवंताची मान्य केलेली आहे. म्हणजे बेसिकली ते असं म्हणतात की जर खऱ्या पद्धतीने जीवनातनं मुक्ती हवी असेल तर वासना आपल्यात कमी व्हायला पाहिजेत, वासना शून्यावर जायला पाहिजेत. पण ते तर शक्य नाही. आणि म्हणून आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही आपल्या वासना आहेत त्या पूर्ण होत असताना आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल हा विचार स्वामीजींनी या योग ग्रंथाच्या, पर्टिक्युलरली हे आपण जे 2 ग्रंथांचा विचार केला, एक विषयोग ज्याच्यामध्ये आपल्या इंद्रिय सुखाचा जास्त विचार केला, म्हणजे सुख जे मिळतं आपल्याला ते इंद्रियांच्या माध्यमातून, कारण ही ज्ञानेंद्रिय जी आहेत म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, चांगले शब्द ऐकणे, चांगले स्पर्श मिळणे, चांगली रूप दिसणं, हे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या ज्या गोष्टी असतात ते ज्या सुखाशी संबंध आहेत आणि ज्या इंद्रियाशी संबंधित त्या, परंतु प्रत्यक्ष इंद्रिय नसलेलं परंतु आंतर इंद्रिय, ज्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय म्हणतात, 11वं जे इंद्रिय समजलं जातं अध्यात्मामध्ये ते आहे मन. आणि त्या मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या शरीराच्या माध्यमातून पूर्ण होतात, त्याचा विचार आपण योग ग्रंथात पहिल्या केला विषयोगमध्ये. आणि दुसऱ्या योग ग्रंथामध्ये आपण मनाच्या इच्छा म्हणजे यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान, आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काय म्हणतात ते स्थान मिळणं समाजामध्ये, ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या मनाच्या गोष्टी एकंदर मिळाल्यानंतर आपल्याला एक समाजात काही स्थान मिळालं, काही प्रतिष्ठा मिळाली, इतरांपेक्षा आज चांगल्या पद्धती श्रीमंत आपण झालो, आपलं जर का राहणीमान सुधारलं तर आपल्याला सुख लाभतं. तर ह्या सध्या दुसऱ्या गोष्टीचा जो विचार आहे तो भाग्ययोग ग्रंथात आपण करतोय. आणि ही पद्धत आता ह्या ग्रंथाच्या शेवट येत असताना हे दोन्ही ग्रंथ आपण संपवत असताना आपण ही जी विचारसरणी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या विचारसरणीमधले मग तपशील आपण लक्षात घेतोय. आणि ते घेत असताना आपण मागच्या पाठातून बघितलं की प्रपंच आणि परमार्थामध्ये एक श्रेयस भाग आहे आणि एक प्रेयस भाग आहे. श्रेयस म्हणजे जो योग्य आहे तो करायचा आहे आणि प्रेयस म्हणजे मला आवडतोय तो करायचा. म्हणजे मला आवडतंय ते करायलाच पाहिजे आपल्याला, कारण त्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही. परंतु मला जे काही आवडत आहे ते योग्य आहे का नाही हाही विचार करायला पाहिजे, हा वर्तन विचार. आणि हा वर्तन विचार करत असताना सुद्धा आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या इच्छा ज्या आहेत, आपल्या वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धतीने भाग्य प्राप्त करणं, भाग्याची कल्पना प्रत्येकाची वेगळी आहे. कुणाला पैसा मिळाला की भाग्य वाटेल, कुणाला कीर्ती मिळाली की भाग्य वाटेल, कुणाला कुठली पोझिशन मिळाली की भाग्य वाटेल, आणि किंवा या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या मिळाव्या असं प्रत्येकाला वाटेल. तर ह्या सगळ्या ज्या आपल्या कल्पना आहेत त्या कल्पना करत असताना आपल्याला नवीन गोष्टी शिकायला लागतात. आपल्याला एक गोष्ट मिळाली की आणखीन मिळावी असा मोह निर्माण होतो. अनेक वेळा हव्यास निर्माण होतात. अनेक लोक एकाच गोष्टीसाठी जर का प्रयत्न करत असतील तर स्पर्धा निर्माण होते. आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळालं तर मत्सर निर्माण होतो. आता ह्या सगळ्या भावना आपल्या मनात असतात, आपण त्या बोलून दाखवत नाही आणि बोलून दाखवण्याची आवश्यकता पण नाही. परंतु जर आपण आपल्या विषयाचे गेला तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये, त्या शरीराच्या सगळ्या भावनांचे परिणाम सगळ्या शरीरभर कसे जातात आणि त्यातल्या त्यात मनात ह्या सगळ्या इच्छा निर्माण झाल्या
की त्याच्यामुळे म्हणजे मेंदूमध्ये काय गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये हृदयगती कशी वाढते, रक्तदाब कसा वाढतो, ब्लड सर्क्युलेशन आणि ते तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये उलट सुलट जे प्रवाह येतात त्या प्रवाहातून आपल्या शरीरामध्ये काय असमतोल निर्माण होतो, रक्तवाहिन्यावर कसा ताण पडतो, हृदयविकाराचा ताण कसा, हा सगळा भाग आपण बघितला. आणि ह्या सगळ्या ताण जरी सगळ्या शरीरावर असले तरी त्यातला मुख्य भाग म्हणजे जो आपण हृदय म्हणतो, जो पंप आहे, जो जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम चालू असतो, जी फुफ्फुस कधीही विश्रांती घेत नाहीत, अशा सगळ्या सिस्टीमवर हा पडत असतो. आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असं म्हणतात. कारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ताण निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये जी काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये काही हार्मोन्स निर्माण होतात. त्या हार्मोन्समुळे काही आपल्या गोष्टी फास्ट चालायला लागतात शरीरातल्या, काही स्लो चालायला लागतात. अशा पद्धतीने हा सगळा भाग होतो. एकीकडे शारीरिक नुकसान होतं आणि दुसरीकडे कधी हव्यास, कधी राग, कधी चिडचिड, आणि हे सगळं करता 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 काही प्राप्त होतं, काही प्राप्त होत नाही. परंतु त्याच्यातून मग कधी डोकेदुखी, कधी चक्कर येणं, अति झालं तर झोप न लागणं, पचन न होणं, पित्त वाढणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, आणि हे सगळं करता करता हळूहळू सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे दमा, मधुमेह, ब्लड प्रेशर, डायबिटीस, आर्थरायटिस, या सगळ्या गोष्टी, निरुत्साह, उदासीनता आणि विस्मरण, म्हणजे शोध आहे सुखाचा आणि निर्माण होतं दुःख. आणि हा जो सगळा भाग आहे तो आपण आपल्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्य दृष्टीने, स्वामीजी स्वतः संन्यासी होते, योगी होते, त्यांना काहीही नको होतं, अनवॉन्टेडनेस इज माय स्ट्रेंथ असं ते म्हणायचे. परंतु सर्वसामान्य माणसांची चिंता करून, कारण सर्वसामान्य माणसं जी आहेत ती सुखी व्हायला पाहिजे, माणूस माणसाप्रमाणे वागला पाहिजे असं त्यांचं एक वाक्य आहे चौवार्षिक मध्ये आलेलं. त्यासाठी त्यांनी ते म्हणतात की मग काय हे सगळं आहे, मग काय पण, तर ते म्हणतात योग्य सुख ज्ञानपूर्वक घ्या. मार्ग काय सांगितला त्यांनी या पुस्तकामध्ये की तुम्हाला वाटतं ना हवंय सुख म्हणून, पण तुमच्या दृष्टीने जे सुख पाहिजे ते योग्य आहे का नाही बघा. ते योग्य सुख असेल तर ते घेताना ज्ञानाचा विचार करा, ज्ञानाच्या बेसिसवर अज्ञान गोष्टी करू नका. आणि हे घेत असताना, असे प्रयत्न करत असताना त्याला थोडी शांतीची जोड द्या. म्हणजे हे विकारांचं सुख सुद्धा जर अभ्यासपूर्वक आणि पद्धतशीरपणे घेतलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने मिळेल, त्याच्यातून कमी शाप निर्माण होतील, शापमुक्ततेने मिळेल. आणि ते जर का ज्ञानपूर्वक म्हणजे कर्माचं ज्ञान आहे, भगवद्गीता कर्माचं ज्ञान सांगते, स्वामीजी आपल्याला ऍक्शन रिॲक्शन मधून कर्माचं ज्ञान सांगतात. आणि अशा पद्धतीने जर का आपण घेतलं तर भविष्यात सुद्धा आपल्याला शापमुक्त सुख भोगण्यासाठी जी काही शक्ती आहे ती उरेल. आणि वर्तमान काळात ज्ञानपूर्वक सुख घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर ज्ञान घ्यायचं, त्या ज्ञाना पद्धतीने प्रयत्न करायचे आणि त्याला शांतीची जोड द्यायची. काही निस्वार्थ कर्म करायचं आणि काही स्वतःला आनंद देणारी स्वार्थी शांती घ्यायची म्हणजे ध्यान करायचं. अशा दोन पायावर आपण जर वर्तमान काळात समतोल साधला, अशा दोन पायावर आपण जर वर्तमान काळात समतोल साधला, एकीकडे निस्वार्थ कर्म, दुसरीकडे शांत, म्हणजे सगळं निस्वार्थ कर्म नाही पण निदान काही निस्वार्थ कर्म, काही स्वार्थ कर्म, आणि त्याला शांतीची म्हणजे ध्यानाची जोड, अशा दोन पायावर जर आपण वर्तमान काळात समतोल साधला तर आपलं भविष्य उज्ज्वल होईल. आणि म्हणून खरं म्हटलं तर आता अजून पुढचे जो दोन ग्रंथ आपण विचार करणार आहोत, बुद्धियोग आणि श्रद्धायोग, तिथे बुद्धीच्या पद्धतीने म्हणजे बुद्धीच्या मर्यादेत कसे प्रयत्न करता येतील आणि त्या बुद्धीला योग्य श्रद्धेची, विश्वासाची जर का जोड दिली तर काय पद्धतीने प्रयत्न करता येईल. इथे आपला ज्या काय गरजांचा भाग ह्या दोन ग्रंथात संपेल, परंतु पुढच्या दोन भागात त्याचा अधिक, म्हणून आपण जास्त भर त्याच्यावर देणार आहोत. तरी ह्या सुद्धा गोष्टी आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून आपल्या पूर्ण मुक्तीसाठी हे योग ग्रंथ आहेत, पण इच्छापूर्तीसाठी विषययोग आणि भाग्ययोग हे ग्रंथ आहेत. अशा पद्धतीने आपला पूर्ण विकास, पूर्ण
व्यावहारिक आणि आध्यात्मिक किंवा प्रापंचिक आणि पारमार्थिक विकास साधून एक चांगला समाजाचे आपण घटक व्हावे आणि अशा घटकातून एक चांगला समाज आणि चांगलं राष्ट्र निर्माण व्हावं, ह्या सगळ्या हेतूसाठी स्वामीजींनी कार्य केलं आणि त्याचे हे योगग्रंथ आहेत. आता अशा पद्धतीने साधनेत आपला परमार्थ विकास जर का घडू शकला तर प्रापंचिक विकासाबरोबर काही उच्च ध्येय सुद्धा साध्य होतील आणि आपलं जीवन अधिक यशस्वी, अधिक समाधानी, अधिक शांतीचं आपल्याला मिळेल. आता बघा, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, यश म्हणजे शब्दस्पर्श रूप रसगंध, ते सगळे आपली बेसिक गोष्टी आहेत त्या झाल्या. म्हणजे सर्वसामान्य माणसाला काय असं स्टॅबिलिटी हवी असते, एक चांगलं साधारण ते बऱ्यापैकी घर हवं असतं, खायला प्यायला व्यवस्थित पाहिजे, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे, मुलांचं शिक्षण मुलांना मार्ग लागला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी झाल्या. आता ह्या मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं काहीतरी आपल्याला स्टेटस पाहिजे, कुठेतरी आपल्याला एखादं पद मिळालं पाहिजे, आपल्याला जरी साधं घर असलं तरी एक छानपैकी कुठेतरी हॉलिडे स्टेशन किंवा आणखीन कुठेतरी एखादं सेकंड होम पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. कुणाला कीर्ती हवी असते, कुणाला प्रतिष्ठा हवी असते, कुणाला मान सन्मान हवा असतो. पण आपण जर का थोडा ह्याचा विचार केला तर कुठलंही सत्ता, कुठलीही प्रकारची संपत्ती, यश, कुठलीही कीर्ती ही कधी कायम टिकत असते का? ती कधीही कायम टिकत नाही. म्हणजे हे सगळं जे सुख आहे ते कितीही आपल्याला आनंद देणार असेल तरी तो अनंत क्षणकाल म्हणजे क्षण अगदी छोटा गोष्ट आहे. परंतु ह्या सगळ्या आयुष्याच्या 100 वर्षाचं समजा आयुष्य कल्पना केली किंवा 60-70 वर्षाचं आयुष्य कल्पना केली किंवा पूर्ण कालमान जे आहे त्याचा विचार केला तर 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष संता संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु त्याच्यातून स्पर्धा निर्माण होतात, त्याच्यातून मग मत्सर निर्माण होतात आणि पुढे हे सगळे सुख जातात. म्हणून हे सुख चिरकाल टिकणारं नाही. आणि आपल्या भारतीय वैदिक शास्त्रामध्ये आणि अध्यात्मशास्त्रामध्ये जे सुख कायम चिरकाल टिकणारं आहे त्याचा विचार केलेला आहे. आणि माणसाला हळूहळू कर्माच्या मार्गातून, अध्यात्माच्या म्हणजे भक्तीच्या माध्यमातून आणि ज्ञानाच्या माध्यमातून ह्या चिरकाल टिकणाऱ्या सुखाकडे नेणे हा सगळ्या ह्या अशा मुक्त लोकांचा, योगी लोकांचा, ऋषींचा आणि आपल्या सगळ्या विचारवंतांचा आध्यात्मिक क्षेत्रातल्या प्रयत्न असतो. आणि तो प्रयत्न करण्यासाठी आपल्याला स्वामीजी त्या सोपी पद्धतीने सांगतात की आपल्याला पुढे जायचं आहे ना, पुढे जाण्यासाठी आधी एक पाऊल, दोन्ही पावलं उचलून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. दोन्ही एकदम पाय उचलली तर तुम्ही पडा. म्हणून एक पाऊल टेकायला लागतं, दुसरं पाऊल पुढे न्यायला लागतं. ते दुसरं टेकलं की पहिलं घेता येतं. मग एक पाऊल आहे ते निस्वार्थ निरपेक्ष त्यागवर्तनाचं आहे आणि दुसरं पाऊल जे आहे ते शरीरपेशी प्रार्थना, त्याच्यातून ध्यान. आता हा सगळा आपण ध्यान आज थोड्या जास्त प्रमाणात ते ध्यान संकल्पना आपण बघणार आहोत किंवा ध्यान करणार आहोत. कारण हा जो पूर्वीचा भाग म्हणजे शरीरशास्त्राचा जो भाग आहे तो आपण बऱ्याच पद्धतीने बघितलेला, आता त्याचा आपण आढावा पण घेतला. परंतु हा सगळा प्रयत्न करत असताना मला माझ्या भाग्याची संकल्पना साकार करण्यासाठी जे जे प्रयत्न करत असतात ते शरीराच्या माध्यमातून होतात. त्या शरीराच्या प्रयत्नाच्या माध्यमातून शरीराची अनेक पद्धतीने ओढताण होते. आता बघा, एक आहे आपलं मन की ज्या मनाला सुख पाहिजे आणि त्या सुखासाठी वापरलं जातं शरीर. आता शरीर हे जे आहे ते सुद्धा असंख्य पेशींचं बनलेलं आहे. या प्रत्येक पेशीचा भाग ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये महत्वाचा आहे. आता हा जो स्वामीजींनी एक संकल्पना मांडलेली, एक सामूहिक मन आहे. मला सामूहिक मन म्हणजे माझ्या कल्पना आहेत सगळ्या सुखाच्या आणि त्या सामूहिक माझ्या सुखाच्या कल्पनेसाठी मी वापरणारे काय, माझं शरीर. आणि कधी कधी त्या सुखाच्या विकृत कल्पना पण असतात. आता फार म्हणजे अगदी आमचं नको जायला की एखादा माणूस व्यसन करतो, तर ते व्यसन तो काय करतो तर त्याला बरं वाटतं, म्हणजे कुणाला बरं वाटतं तर त्या माणसाच्या सामूहिक मनाला बरं वाटतं. परंतु ते व्यसन केल्यामुळे शरीरावर जे परिणाम होतात ते शरीराचे परिणाम होतात ते त्या पेशींच्यावर होतात. म्हणजे आता समजा एखादा माणूस विडी पित असेल, तंबाखू खात असेल, सिगरेट पित असेल, तर ती सिगरेट पित असताना त्याला बरं वाटतं, पण तो सगळा जो धूर आहे
ते जे काही सगळं विषारी द्रव्य आहे, तंबाखूचं म्हणा, सिगरेटचं म्हणा, विडीचं म्हणा, ते सगळं ते घशात जातं, फुफ्फुसात जातं. आणि मग ह्या सगळ्या ज्या पेशी असतात घशाच्या म्हणा, की ज्या सहकार्य करत असतात आपल्याला, म्हणजे आपली सगळी शरीर यंत्रणा व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येक पेशी आपल्याला सहकार्य करत असते. आणि ती पेशी सुद्धा आपल्या शरीरात आलेली असते, तिचा काहीतरी स्वार्थ असतो म्हणून. म्हणजे मला जसा स्वार्थ आहे तसा पेशीला पण स्वार्थ आहे, परंतु माझे स्वार्थ आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे पेशीचे स्वार्थ नाहीयेत. आणि म्हणून ती पेशी अशा पद्धतीने त्रास होतो तिला. आता समजा तुम्ही घशात धूर घेताय आणि तो धूर घेतल्यानंतर त्या पेशीला त्रास होतोय, तर ती पेशी सहन करते जेवढ्या वेळ शक्य असेल तितकं. आणि मग ती पेशी नंतर म्हणते, अरे बापरे, हा मला का त्रास देतोय, मी तर ह्याला पूर्ण सहकार्य करते. आणि मग हळूहळू हळू तिचा जर अशा त्याची सहनशक्ती संपली तर ती आपल्याला मग त्रास द्यायला सुरू करते आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपल्याला रोग होतात. आणि हे घशातल्या पेशीचं नाही, सगळ्याच पेशीचं. पोटातलं तेच आहे. जर का तेलकट तिखट खाल्लं तर पोटाच्या पेशींना त्रास होतो. किंवा आपण सारखं जर का धावपळ करत कायम आपल्या शरीराला जर का धावत ठेवलं तर सगळ्या शरीरातल्या पेशी होतात आणि कुठली तरी सिस्टीम आपली वीक असते. तर आपण आपल्या स्वतःच्या सुखाचा विचार करत असताना आपल्या शरीरातल्या पेशींचा सुद्धा विचार केला पाहिजे. हा समतेचा विचार आहे. आणि म्हणून जीर्णरोग मुक्ती, संकटमुक्ती, मनशांती आणि सुख समृद्धी टिकवण्यासाठी एक प्रार्थना आपल्या पुस्तकात दिलेली आहे. प्रार्थनेच्या पुस्तकात ती फक्त आपण वाचतो, कारण आपल्याला बऱ्याच लोकांना ती माहिती असेल, त्याचा उपयोग पण केलेला असेल. परंतु आज आपल्या या विषयाच्या धारेमध्ये, हा विषय समजून घेण्याच्या मध्ये ही प्रार्थना आपल्याला घ्यायची. आणि जेव्हा आपण त्या ध्यान करणार आहोत, ध्यान करताना सर्वात खालच्या चक्रापासून म्हणजे मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रापासून जसं जसं वर देतो तसं आपण ते प्रश्न विचारतो त्या चक्रामध्ये. ते प्रश्न त्या सगळ्या चक्राच्या संबंधित पेशींना विचारत असतो. काय प्रश्न आहे? कोहम, कोण आहात तुम्ही, कशा आहात, काय चाललंय तुमचं, बरे आहात ना, असे ते प्रश्न आहेत. आणि ती सगळी कॉमेंटरी आपण ऐकतो किंवा आपल्याला ती माहिती आहे. परंतु ही संकल्पना ह्या प्रार्थनेच्या स्वरूपात आलेली आहे. ती फक्त वाचतो आपण, ऐका. भाग्य संकल्पना. मला सत्याची महती पटली आहे. स्वार्थामुळे असत्य माझ्या हातून घडतं. जे राग, भय, विकार उद्भवतात त्याचे परिणाम माझ्या शरीरावर, माझ्या पेशीवर होतात. अन्याय झालेल्या पेशी किंवा त्यांचे विभाग शरीरात किंवा शरीराबाहेर जाऊन माझं सूड घेतात. त्यांना मी रोग, संकटे, असुख किंवा दुःख म्हणतो. ही तर्कधारा मला पूर्ण पटली आहे आणि क्वचित शंका आली तर मी पूर्ण अभ्यास करीन. मग मी काय करायला पाहिजे? तर्क पटला असला तरी संपूर्णपणे सत्य वागणं, निर्विकार वागणं हे जरी मला योग्य वाटत असेल तरी आत्ता तरी मला शक्य होणार नाही. मग काय दुसरा मार्ग आहे? तो म्हणजे ज्या स्वार्थासाठी मी असत्य बोलतो किंवा वागतो त्या स्वार्थाचं काही फळ तरी टाकून देणं हाच आहे. त्याप्रमाणे आता मी अमुक टक्के आणि साधकांसाठी 6.25% वेळ किंवा श्रम निस्वार्थासाठी देईन. पण 6.25% ज्यांना जमत असेल त्याने 1% करावा, 0.5% करावा, जे काही करायचं असेल ते. आणि हे लोकांच्यावर उपकार म्हणून नाही की मला माझ्या समता गाठायची आहे, मला जे काही माझं चुकीचं वर्तन होतं त्याचं कॉम्पेन्सेशन घ्यायचं आहे म्हणून ज्या समष्टीकडून, ज्या समाजाकडून ह्या सगळ्या गोष्टी मी मिळवतो त्याला ते परत देणार आहे. अशा पद्धतीने निस्वार्थासाठी देईन आणि ह्याचा परिणाम माझ्या पेशीवर किंवा बाहेरील परिस्थितीवर सुद्धा योग्य प्रमाणात होईल. म्हणजे मी जर का इतरांसाठी काम केलं तर इतरांचे माझ्याविषयी जी मतं असतील ती चांगली होतील. एक प्रकारे त्यांचे आशीर्वाद, त्यांचे दुआ, त्यांची चांगली मतं माझ्याबद्दल बघतील आणि त्या सगळ्या विचार लहरी ज्या असतात त्या विचार लहरी शेवटी वातावरण ठरवत असतात. आणि जे काही माझ्या मनाच्या लहरीसाठी मी जे धक्के शरीर पेशींना आत किंवा बाहेर बसत होते त्यामुळे नाराज झालेल्या पेशी किंवा परिस्थिती मी केलेल्या त्यागाच्या प्रमाणात मला कमी त्रास देतील. अत्यंत लॉजिकल विचार आहे. आणि मग म्हणायचं आता प्रत्येकाला कुठला तरी त्रास असेल तर ठीक आहे, नसेल तरी सुद्धा ठीक आहे. पण समजा कुणाला त्रास आहे की मला डायबिटीस आहे किंवा मला हार्टचा प्रॉब्लेम आहे
तर तो जो कुठला त्रास असेल तो म्हणायचा मला अमुक अमुक त्रास आहे, आता मी चुकीचं वागत होतो, परंतु आता मी वागण्यात माझ्या सुधारणा करतोय, काही उपाय करतोय, म्हणून आतापर्यंत ज्या दुखावलेल्या पेशी आहेत माझ्या शरीरातल्या किंवा बाहेरचे लोक आहेत त्यांनी माझी बदललेली भूमिका समजून घ्यावी. आता माझ्या शरीरात राहून त्यांना आजपर्यंत सहकार्य जुलमाने द्यावं लागत होतं, पण माझ्यात झालेला बदल लक्षात घेऊन तो बदल टिकेपर्यंत तरी मला त्यांनी सहकार्य द्यावे, जुलमाने न देता प्रेमाने द्यावे. आणि त्यामुळे काय होईल, त्यामुळे त्यांना बरं वाटेल, त्यामुळे त्यांना बरं वाटलं तर मला जो असलेला त्रास आहे तो हळूहळू कमी होईल. तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेदना, दुःख किंवा संकट एकाएकी जावेत असा माझा आग्रह नाही, आणि जर गेले तर मी ते यश नम्रतेतून घेईन. अशा पद्धतीची प्रार्थना आपल्या शरीराची जी आहे ती आपण ह्या ध्यानाच्या माध्यमातून करतो हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक चक्रावर जेव्हा आपण प्रार्थना करतोय तेव्हा आपण त्या चक्राच्या संबंधित जे सगळं कार्य आहे, जे कार्य विविध आपल्या शरीरातल्या यंत्रणा करतात, त्या यंत्रणा पेशींच्या बनलेल्या, त्या सगळ्या पेशींशी आपण संवाद साधतोय आणि मग ही अंतर्बाह्य समता या ध्यानाच्या माध्यमातून निर्माण होते. आता हे जे आपण ध्यान करणार आहोत किंवा हे ध्यानाचं जे अत्यंत महत्वाचं आहे, आणि एक साधक म्हणून जर का आपल्याला आपली इच्छापूर्ती करायची असेल आणि आपल्याला आपली प्रगती साधायची असेल प्रापंचिक आणि परमार्थिक, तर कमीत कमी हे 20 मिनिटाचं ध्यान रोज करायला पाहिजे. कधीही करा, परंतु हे केलं तर काय होईल तर 2-3 फायदे आपण हे मागच्या वेळी पण बघितले, पण परत एकदा बघूया की जर का आपण काही पैसे शिल्लक टाकले तर ते शिल्लक असलेले पैसे पुढे आपल्याला उपयोग पडतात. म्हणजे आपण शिल्लक टाकलेले पैसे जे असतील ते एक प्रकारचे आपल्याकडे राहतात आणि ते खर्च न झाल्यामुळे ते आपल्याला मिळाल्यासारखेच होतात. म्हणजे माझ्याकडे मला 100 रुपये आले, ते 100 रुपये 100 रुपये खर्च केले तर गेले, परंतु ते 100 रुपयापैकी मी जर का 25 रुपये सेव्ह केले तर मी 75च खर्च करेन, ह्याचा अर्थ मला 25 रुपये मिळाले. आता हे आयुष्यातल्या मिळाल्यासारखा वाटणाऱ्या शक्तीचं रहस्य आहे. हे आपल्याला असा विचार करत नाही, पण त्यामुळे कळत नाही, आणि तेच ध्यानामध्ये होतं. ध्यानामध्ये आपण जेव्हा शांत बसतो 15-20 मिनिटं, त्यामुळे आपली शरीराची शक्ती वाचते, मनाची शक्ती वाचते, आपल्याला एक चांगल्या पद्धतीने वाचतं, आणि ती वाचलेली शक्ती मग पुढे आयुष्यात कधी लागली तर ती उपयुक्त होते. हा एक लाभ आहे. दुसरा लाभ असा आहे की ध्यान अवस्थेमध्ये एक प्रकारची जी गोडी मनाला वाटते, जे शांत वाटतं, त्या शांतीचा प्रत्यक्ष अनुभव, हा अनुभव दुसऱ्याला सांगता येणार नाही, परंतु आपण ज्या प्रमाणात हे ध्यान करू किंवा ह्या प्रमाणात ध्यान साधना आपल्या आयुष्यात स्थिर होईल, एकदा करून दोनदा करून होणार नाही, किंवा एकदा दोनदा करून त्यावेळेला शांत वाटलं तर त्याचा कायमचा परिणाम आपल्या आयुष्यात टिकणार नाही. परंतु ही जर का ध्यानाची जोडी आपल्याला शांत बसण्याची गोडी जर का आपल्याला लागली, ती आपण अनेक दिवस करून अनुभवली, आणि त्यामुळे त्या गोडीचा आपल्याला एक प्रकारचा आपुलकी निर्माण झाली, तर ती आपल्याला कायमची होत जाते, आणि हा एक अत्यंत प्रसन्न आणि अप्रतिम लाभ मिळतो ध्यानामुळे. आणि ह्या ध्यानाच्या 20 मिनिटं अर्धा तास जरी आपण ध्यान केलं, त्या थोड्या काळामध्ये जी शांती मिळते ती शांती एक वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे आपल्याला आपल्या प्रयत्नांनी कुठल्याही औषधाशिवाय आपल्या स्वतःला अत्यंत चांगल्या पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. ही जी शांती मिळते त्या अनुभवाची छाया किंवा त्या अनुभवाचा उपयोग आपल्याला आयुष्यभर किंवा दिवसभर आत्मविश्वासासाठी होतो, आणि हा सगळा जो परिणाम आहे तो आपल्या दिवसभराच्या आयुष्याच्या इतर भागावर सुद्धा पडतो, आणि त्या आत्मविश्वासामुळे आपलं जे विश्वासामुळे आपलं आयुष्य असतील ते अधिक हेतुपूर्ण होतं. तर अशा अनेक ध्यानाचे फायदे आहेत, ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, ध्यानाचे हेतू आहेत, पण इथे आपला हेतू आहे ती आपल्या अंतर्गत समता करणे हा ध्यानाचा विचार आहे. आपल्या शरीराचा विचार हा ध्यानाचा विचार आहे, आणि शरीराचा विचार करत असताना शरीरामध्ये असलेल्या सगळ्या यंत्रणांचा विचार आणि त्या यंत्रणा चालवणाऱ्या पेशींचा विचार, अशा पद्धतीने अंतर्गत समता, आणि बाह्य वर्तन करत असताना थोडा इतरांचा विचार, ही बाह्य समता, अशा पद्धतीने आपल्याला क्वालिटेटिव्ह चेंज आपल्या आयुष्यामध्ये आणायचा आहे. आणि हा अत्यंत लॉजिकल भाग आहे, तो आपण ह्या योग ग्रंथामध्ये बघतोय.
आता हा जो समता हा भाग आहे, ज्याचा आपण इंटरनल समतेचा विचार केला, बाह्य समतेचा विचार केला, विज्ञानामध्ये सुद्धा ह्याच समतेचा नियम सांगितलेला आहे. म्हणजे जो ऊर्जेचा नियम आहे, थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम जो म्हणतात की एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेव्हल टू लोअर लेव्हल टिल इट अटेन्स बॅलन्स. म्हणजे गरम पाणी एका ग्लासमध्ये घेतलं, थंड पाणी एका ग्लासमध्ये घेतलं आणि ते मिक्स केलं तर गरम पाणी थंड होईल, थंड पाणी गरम होईल आणि एकाच टेम्परेचरला ते येईल. ही जी समता सांगितलेली आहे, ही समता सगळ्या धर्मांनी पण सांगितलेली आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा जो आपला प्रार्थना आहे, किंवा सहनावतु सहनो भुनक्तु ही जी प्रार्थना आहे, हा सगळा समतेचा विचार आहे. यज्ञामध्ये समता आहे आणि ही समता जी सगळ्या धर्मांनी सांगितलेली, जी विज्ञानाने सांगितलेली आहे, ती जेव्हा आपण स्वतःच्या फक्त भाग्यासाठी जे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये समता मोडली जाते. कारण भाग्य म्हणजे मला त्याच्यापेक्षा जास्त हवंय, म्हणजे समता नाहीच. बरोबर. पण स्वामीजी म्हणतात या भाग्याच्या वाटेलाच माणसाची अखंड राग लागलेली आहे. म्हणजे हे सगळं तत्वज्ञान जे आहे ते कळत नाही अशातला भाग नाही, पण तू वळत नाही. आणि म्हणून हे सगळं जरी आपण समजून घेतलं तरी आपण भाग्याचा प्रयत्न काही सोडणार नाही. आणि त्यामुळे त्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाला त्याच्या महत्वाकांक्षेपासून बाहेर ओढून काढणं जमणार नाही. मग स्वामीजी त्यांचा हेतू सांगतात की एका बाजूने भाग्य धुंडाळणाऱ्या माणसाला त्याची वाट जास्तीत जास्त शापमुक्त आणि निर्धोक राखण्याची किल्ली हातात दिली पाहिजे, आणि ती किल्ली हातात देण्याचाच या ग्रंथाचा प्रयत्न आहे. आता आपण चर्चा केली, गेल्या अनेक पाठामध्ये आपण चर्चा केली, तत्व जे आहे ते 100% बरोबर आहे. आणि म्हणून एकीकडे वर्तनाने आणि एकीकडे ध्यानामुळे शक्ती वाचवता येईल. जी वाचलेली शक्ती असेल ती आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्या वेगळ्या वेगळ्या इच्छांसाठी आपण योग्य इच्छांसाठी वापरू शकतो. आणि एकदा हे सगळं प्रयत्न केल्यानंतर त्याच्या पुढे एक नियती नावाची गोष्ट आहे की जी कुणालाच कळलेली नाहीये. म्हणून हे सगळे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ते आपण करायला पाहिजे. ते करण्यासाठी आपल्याला कुठल्याही आशा आकांक्षा सोडण्याची गरज नाही, परंतु त्या आशा आकांक्षाचा थोडा विचार, पुनर्विचार करून त्याला ह्या सगळ्या उपायांची जोड दिली पाहिजे. आणि हे एवढं सगळं करून सुद्धा कधी फळ मिळेल हे सांगता येत नाही, किती प्रमाणात मिळेल हेही सांगता येत नाही. कारण एक नियती म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आपण 1-2 पाठ घेतलेले आहेत पूर्वी. त्याला म्हणतात हे प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण. म्हणजे मी जे काही माझ्या आयुष्यात आलेलं आहे ते प्रारब्ध रूपाने येतं. आणि हे प्रारब्ध कसं जमतं तर मी आज काय करतो त्याच्यापासून माझं संचित तयार होतं, आणि संचिताचा काही भाग परंतु हा भाग नियतीचा आहे. आपल्या हातातलं काय आहे, नियती आपल्या हातात नाही, पण प्रयत्न करणं हे तुमचं आणि आमचं काम आहे असं स्वामीजी सांगतात. आणि आपण तो प्रयत्न कसा करायचा हे बघितलं. आता हे सगळं बघितल्यानंतर भाग्ययोगा जो ग्रंथाचा आपण भाग्याचा जो विचार करतोय, भाग्याच्या संकल्पनाचा विचार करतोय, त्यासाठी म्हणजे आता इथे या योगग्रंथामध्ये पहिल्या योगग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की स्वाधिष्ठान चक्रावर आपल्याला ध्यान करायला पाहिजे. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे कुठलं असते आपण बघणार आहोत ध्यानाच्या मध्ये, की स्वाधिष्ठान चक्र म्हणजे पहिलं मूलाधार चक्र पाठीच्या कणाशी, आणि त्याच्यानंतर थोडं वरती पोटाच्या आणि कमरेच्या मध्ये असतं ते स्वाधिष्ठान चक्र. तर इथे ही अनाहत योग स्थिती सांगितलेली आहे. म्हणजे भाग्ययोगासाठी जर का आपल्याला भाग्ययोग साध्य करायचा असेल तर आपली साधना जी आहे ती अजून 2 चक्र वर जाऊन अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्ये जे चक्र आहे त्या भागात जे चक्र आहे तिथे गेलं पाहिजे. म्हणून ही शक्ती मिळवण्यासाठी जे ध्यान करायचं त्यासाठी सुखासनाची बैठक पुरेशी आहे. म्हणजे एक आसन लागतं. ध्यान करत असताना आपण सुखासनात बसायला पाहिजे. सुखासन म्हणजे कुणाचं साधी मांडी असेल, कुणाचं ते पद्धतशीर घालून ती काय म्हणतात ती मांडी असेल, कोणी खुर्चीवर बसू शकेल, पण पाठीचा कणा ताठ पाहिजे. मग ही सुखासन घेतलं पाहिजे. पाठीच्या कण्याचं खालचं टोक असेल म्हणजे पाठीचा कणा आपला जिथे संपतो तिथे जो टोक आहे तिथे मनाने चित्त एकाग्र करायचं, आणि तिथून शक्ती कुंडलिनी शक्ती असते असं तिथे मानलेलं आहे.
तर शक्ती ती कल्पनेने उचलत उचलत वर मेंदूच्या भागाकडे न्यायची. वाटेत म्हणजे खाली बघा मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नंतर या नाभीचं चक्र जे आहे ते, आणि त्याच्यानंतर वरती छातीच्या भागात चौथं चक्र जे आहे ते अनाहत चक्र आहे. तर चक्रची शक्ती हळूहळू उचलत उचलत आणि तो सगळा जो डायलॉग तो आपण आहे किंवा जे काही संवाद आहे शरीराचा मनाचा सर्वाशी तो आपण नंतर बघणार आहोत, ते करत करत मेंदूच्या भागाकडे न्यायची वरती. आणि शक्ती ही नेहमी खालून वर जाते, म्हणजे शक्ती ही ऊर्ध्वगामी आहे. आता आपण समजा जरी आपण म्हणलं की तो एक मशाल हातात घेतली आणि मशाल जरी उलटी धरली तरी ज्वाळा वरतीच जाते, म्हणजे ही एनर्जी नेहमी वरती जाते. केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा तरी ते वरती उफाळे, असं एक काहीतरी गाणं होतं. म्हणजे ती शक्ती नेहमी वरती जाते. तर ती हळूहळू नॅचरली वरती जात असते, पण आपण कल्पनेच्या सहाय्याने आणि त्या सगळ्या विचारांच्या सहाय्याने ती उचलत उचलायची आणि मध्ये चौथ्या स्थानावर आली तर तिथे स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्या स्थानावर आपल्याला जास्तीत जास्त ध्यान करायचं आणि हा प्रयत्न करताना ती स्थिरता जेवढी पूर्ण होईल त्यावेळेला ढोबळपणाने त्या अवस्थेलाच अनाहत नाद ऐकण्याची साधना आहे किंवा अवस्था आहे असं म्हणतात. आता ह्यातला कल्पनेचा भाग आहे, थोडासा आपण आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपण आता इथे चक्र दिसत आहेत बघा, दोन फिगर्स आहेत. एक थोडी माणसासारखी फिगर आहे आणि एक नुसती स्केच सारखी फिगर आहे. तर मूलाधार चक्र बघा सर्वात खाली आहे, ते मूलाधार चक्र. त्याच्यानंतर थोडं वरती आहे ते ही सगळी साधारणतः पाठकणा जो असतो त्या पाठकणाच्या भागात ही चक्र असतात. म्हणजे जरी ती पुढे दाखवली असली तरी ती ऍक्च्युअली पाठीमागे कणा दाखवलेला आहे, त्या कण्यामध्ये ती चक्र असतात. ही इकडे अशी ह्या इथे असतात लोकेशन. आणि हे एक्झॅक्ट लोकेशन नाही, कारण तुम्ही किती डिसेक्शन केलं तर ही चक्र दिसणार नाहीत. जसं शरीर किती डिसेक्शन केलं तरी शरीराचं मन कुठे दिसणार नाही, तशी ही चक्र दिसणार नाहीत. परंतु ह्या जे योगी आहेत, ज्यांनी शरीरशास्त्राचा योगशास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे, त्यांना ही अनुभवाला आलेली गोष्ट आहेत. आणि नंतर ती अनुभवाला आलेली गोष्ट आहे ती आता विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी जी काही प्लेक्सस काढलेली आहेत त्या प्लेक्सस आणि ही चक्र ह्यांचं काहीतरी एक साधर्म्य आहे असं आता नंतर लक्षात आलेलं आहे. तर इकडे ह्या उजवीकडल्या ह्याच्यामध्ये बघा खाली मूलाधार चक्र, इथे स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि हे अनाहत चक्र. हे अनाहत चक्र जे इथे दाखवलेलं आहे आपल्या शरीराच्या हार्टच्या साधारण भागात आहे. तर ते जे आहे त्या अनाहत चक्रापर्यंत ध्यान येणं इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग हे विशुद्ध चक्र आहे, ते आज्ञा चक्र आहे आणि इथपर्यंत ध्यान साधना असते. आणि ह्याच्यानंतर हे शून्य चक्र दाखवलेलं आहे. शून्य चक्र म्हणजे स्वामीजींनी असं सांगितलेलं आहे, पुढे आपल्याला इतर ध्यान पुस्तकामध्ये लक्षात येईल की साधना इथपर्यंतच करायची असते. इथे गेल्यानंतर आपण पूर्ण शून्य होऊन, पूर्ण एकदम शांत होऊन, तिथे विचार सोडून एकदम शांततेशी एकरूप व्हायचं असतं. इथपासून ही पुढची जी साधना आहे ती आपल्या हातात नसते, ती हातात नियतीच्या असते किंवा आपल्या प्रयत्नांच्या हातात असते, किंवा आपण जर का सद्गुरू केले असते तर सद्गुरूंच्या हातात असते किंवा ते देवाच्या हातात असते म्हणा. कारण शेवटी सद्गुरू आणि देव ही एकच कल्पना आहे. तर नियती ही जी कल्पना आहे ती इथपर्यंत साधना आपल्याला करायला सांगितलेली आहे. आणि ह्यापैकी हा जो भाग आहे आपल्या ह्या भाग्ययोग ग्रंथाचा, तर ह्या अनाहत चक्रापर्यंत साधना आपल्याला करायची, बरोबर. हा भाग लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपण साधना करू. आणि आज मी उद्या आणि ह्या राहिलेल्या 1-2 पाठामध्ये ही साधना आपण चांगल्या पद्धतीने करू. आणि मग आता इथे बघा यापैकी अनाहत स्थान भाग्यदृष्टीने महत्वाचं आहे. या सर्व स्थानामध्ये खालून शक्ती वर उचलायला सुरुवात केली तर चौथं स्थान महत्वाचं आहे. लोभामुळे, म्हणजे आता भाग्य म्हणजे लोभच ना, माणसाला बेसिक गरजा वाढलेल्या आहेत, त्याला अजून गरजा हव्यात, त्याला भाग्य म्हणायचं. तर लोभामुळे किंवा तो लोभ पुरा न होण्याच्या भयामुळे, ते भय टाळण्याच्या खटपटीत छातीची जी धडधड होते, सतत शक्ती माणूस घालवीत राहतो, ती धडपड ऐकण्याकडे लक्ष द्यायचं आणि बाकी सगळे प्रयत्न म्हणजे आपलं पूर्ण लक्ष त्या छातीच्या धडधडीकडे ऐकू येईल असं नाही,
किंवा ते आपले हार्ट आपल्याला, कारण एवढी शांतता पण जगात नाही आता. तुम्ही एखाद्या अगदी निर्जन ठिकाणी जाऊन जर का ध्यान केलं तर कदाचित ऐकू येईल, परंतु आपण कल्पनेने ती धडधड चालली, कारण हार्टबीट चाललेले असं आपल्याला माहितीच आहे. तर ते ऐकण्याचा प्रयत्न करा आता. आणि मग स्वामीजी म्हणतात, छातीची धडधड ऐकण्याचा तुम्ही जो जो प्रयत्न करता तो ती धडधड अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. आणि तिचं सूक्ष्मपणे ऐकणं हे सुद्धा हळूहळू कमी होत जातं. आणि अशी कधीतरी एक गोष्ट येते की ते सगळेच न ऐकणे एका नव्या प्रकारच्या नादाला जन्म देते. म्हणजे कुठलंही तुम्हाला आवाज येत नाही, परंतु तो नाद असतो, त्याला अनाहत म्हणजे अघातरहित नाद म्हणतात. आता ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मला तरी कधी हा आघातरहित नाद आलेला नाही, परंतु सुद्धा आपण हा प्रयत्न करत राहिलं तर कुणाला तरी येऊ सुद्धा शकतो. हा नाद ऐकण्याचा प्रयत्न पाठीच्या कण्यातल्या खालच्या भागातून वर उलगडत आला तर तो एकेका पायरीमुळे आल्यामुळे सुलभ होत जातो. म्हणून एकदम तिथे न येता हळूहळू त्या खालच्या स्थानापासून चक्र ते उलटत पुढे यायचं. आणि मग अनाहत चक्रामध्ये जास्त साधना करायची आणि मग त्या पुढच्या चक्राची साधना करायची. तर आज कदाचित आपण अनाहत चक्रापर्यंतच साधना करूया, परंतु ही सगळी साधना पूर्ण करायला हरकत नाही, कारण आपण विषयोग ग्रंथामध्ये ही सगळी साधना एकदा बघितलेली आहेच. आणि हळूहळू जसा आपला अभ्यास पुढे जाईल, चिंतन पुढे जाईल, तशा या गोष्टी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळतील. आणि या दृष्टीने अनाहत सिद्धी संकल्प सूत्र काय आहेत. आता बघा, या भाग्ययोगच्या आपण शेवटच्या भागात आलोय. 28.5 हा मुद्दा आहे. म्हणून भाग्ययोग साधनेसाठी जो संकल्प करू आपण, त्यावेळेला ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला साधना करायची आहे. आता ते स्वामीजी म्हणतात, तुम्हाला प्रत्येकाला भाग्य खूप हवं आहे, पण ते तुम्हाला भाग्य मिळणार आहे ते तुमच्या प्रारब्धमानानेच मिळणार आहे. म्हणून साधनाला सुरुवात करण्यापूर्वीच हे मनन पूर्ण झालं पाहिजे. बाह्य जगात सत्कर्मपथ्य आणि अंतर्जगात कर्मशून्यता म्हणजे ध्यान असं वर्तन द्वय अंमलात आलं पाहिजे. अंतर्जगातली कर्मशून्यता म्हणजेच काही वेळ निश्चयाने केलेलं ध्यान, ते करताना या सर्व विवेचनाची पार्श्वभूमी उपयोगी पडेल. अखेर संवेदना ते शांती असा साधनेचा प्रवास असतो. आणि संवेदना केंद्र ते शांती केंद्र हा प्रवास पाठीचा कणा ते मेंदू या भागातच याना त्या प्रकाराने होतो. तेव्हा सुरुवातीला पाठीचा कणा ताठ ठेवून साधनेला सुरुवात करा. आपण साधनेच्या स्थितीमध्ये हळूहळू जायचा प्रयत्न करा. पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. ज्या स्थितीत तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तसं बसा. मांडी घालून बसत असेल तर मांडी घालून बसा, किंवा आपल्याला खुर्चीत बसून बरं वाटत असेल तर खुर्चीत बसा. आता ह्या पुस्तकामध्ये परिशिष्टामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या पुढच्या वेळेला वाचून घ्या, किंवा आधी वाचल्या असतील त्या लक्षात घ्या. आणि ही सगळी पार्श्वभूमी आता आपण जी ऐकणार आहोत ती सगळी पार्श्वभूमी, कारण सूचना पण आपण सुरुवातीला घेणार आहोत. संकल्पपूर्वक ध्यानाला सुरुवात करायची. आणि मग 90 दिवसात एकदा, वर्षातून 7 दिवस, आणि यापैकी काहीच न जमलं तर वर्षातून 1 दिवस योजनाबद्ध असे एकांत ध्यान किंवा गुहाध्यान करण्याची पद्धत ठेवा. योगाने मन वळवा. त्याने शापमुक्त वैभव ध्यान अनुभव घ्यायला सुरुवात करूया. शांत बसा. एकाग्रतेने ऐकत सूचना पळून ध्यान अनुभव घ्यावा. आता आपण ध्यानाला सुरुवात करतोय आणि आता हळूहळू हा ध्यानाचा अनुभव घ्या. आपल्याला आहेत अजून 15 मिनिटं. 15-20 मिनिटांमध्ये जेवढं होईल ध्यान तेवढं आपण करूया. तर ध्यानासाठी शुभेच्छा. स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास संशोधनावर आधारित एक अपूर्व ध्यान पद्धती, शरीराशी संवाद. ध्यान हे पौर्वात्याने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. एकाग्रता, कार्यक्षमता, मनशांती, उत्साह, मन आणि शरीराचे संतुलन अशा अनेक गोष्टी ध्यानामुळे साध्य होतात. स्वामी विज्ञानानंद यांनी ध्यानाची सोपी व्याख्या केली आहे. ध्यान म्हणजेच ही अधिक न
जे नाही. बुद्धीच्या अहंकाराला नकार देण्याची अवस्था निर्माण करणं म्हणजे काय? आपल्या शरीरात एकंदर 6 चक्र अथवा शक्तिस्थाने कल्पिलेली आहेत. त्या प्रत्येक चक्रावर क्रमाक्रमाने एकाग्र होऊन 7व्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणे हे या साधनेचे साध्य आहे. पाठखाण्याच्या तळाशी मन एकाग्र करून सुरुवात करावी. नादाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. मन शांत निर्विकल्प करावे. त्यानंतर जे घडेल ते सहजतेने होऊ द्यावे. सर्वात खालचे पाठकण्याच्या टोकाचे पहिले चक्र मूलाधार चक्र. पहिल्याच्या वर त्याचे नाव स्वाधिष्ठान. तिसरे बेंबीच्या भागात त्याचे नाव नाभी किंवा मणिपूर चक्र. चौथे अनाहत चक्र हृदयाजवळ. 5वे विशुद्ध चक्र कंठाजवळ. 6वे मेंदूच्या भागात आज्ञा चक्र आणि 7वे सहस्त्रार किंवा शून्य चक्र टाळूजवळ आहे. ध्यानाचा मूळ हेतू मनाची समता स्थिती, शांती स्थिती निर्माण करणं हा असावा. या शांत स्थितीतून शक्तीचा अनुभव येतो. या प्रास्ताविकानंतर आपण प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार आहोत. या ध्यान पद्धतीत आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर आपल्या शरीराशी आपण संवाद साधणार आहोत. अत्युच्च ध्यानस्थितीत तुमच्या अंतरात्म्याचा तुमच्याशीच होणारा शब्दवेळ संवाद आपण अनुभवणार आहोत. आता योग्य आसन घेऊन आपण ध्यानाला बसत आहोत. शरीराशी संवाद साधण्यासाठी सहाय्यभूत प्रार्थना चिंतन पुढे उच्चारलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी शुभेच्छा. आज्ञा तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस.
बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी हवाच आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूया. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. ओहम ओहम. उत्तर येईल तेज 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 तेज. रूढार्थाने ब्रह्मचारी राहूच शकत नसलास तर या चौकाच्या मध्यभागी येण्यापूर्वी डाव्या बाजूला सरक. वीर्य घालवून टाकणं, तुझी वीर्य शक्ती दुसऱ्या शरीर शक्तीत मिळवणं हे परावलंबी सुख नाही का? त्याऐवजी तुझी शक्ती कुठेही बाहेर टाकण्याऐवजी तू येतपर्यंत शोषून घेतलीच आहेस, ती आणखी वर खेच. स्वाधिष्ठान चक्राऐवजी प्लीहा चक्राकडे चल. तू वाचवलेली शक्ती, वर ओढून घेतलेली शक्ती, मागे घेतलेली शक्ती, शरीर यंत्रणेमध्ये शोषून घेतल्याचं सुख किती असतं याची तुला कल्पना नव्हती. त्या परमोच्च सुखाचा तू धनी झाला आहेस. शोषून घेतलेलं ते ओझ रक्तातून तांबड्या आणि पांढऱ्या गोलकांमधून वाटण्याकरिता साठा करण्याचं काम
या प्लीहा केंद्रामध्ये होत असतं. सळसळत्या तेजाचे ते प्रवाह तुझ्या शरीरावर कारंजासारखे थुई थुई नाचत जात आहेत. आनंदाने, तेजाने, प्रफुल्ल